महाबळेश्वरमध्ये महावितरण आणि नगरपालिकेमध्ये वाद, थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणनं बोट क्लब आणि प्रवासी करनाक्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यानं पालिकेनंही महावितरणचं कार्यालय सील करत पाणीपुरवठा खंडित केलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शिवसेनेचे 2 आमदार आमने-सामने। कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीला समर्थन दिलंय, तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंनी मात्र विरोध दर्शवलाय। बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं बाजारभाव घसरले। टोमॅटोला प्रति किलो मागे फक्त 2.5 ते 5 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचं काम रखडलं। काम तात्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी। सातारच्या कराडमधील सुपणे गावात हंडा मोर्चा। गावात जलजीवन योजनेसाठी 1,98,00,000 खर्चून देखील पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। तुमच्यात दम आहे तर मैदानात या। मंत्री जयकुमार गोरेंचं नाव न घेता रामराजे निंबाळकरांना आव्हान। सतीश भोसलेच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये आदिवासी समाज आक्रमक। वनविभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापूरमध्ये रास्ता रोको। दलित पॅन्थरचाही आंदोलनात सक्रिय सहभाग। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सदाभाऊ खोत यांच्याकडून स्वागत। इथून पुढे कांद्यावर निर्यात शुल्क लावू नये, खोतांची मागणी। चंद्रपूर शहरातील नगिनाबाग परिसरात घरासमोर पार्क केलेल्या 2 दुचाकी अज्ञात इसमानं जाळल्या। रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। नागपाडा इथं गोमांस घेऊन जाणारं वाहन ताब्यात। जे मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।